आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर, जे आपण पाहतोय की आज शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे. अनेक महत्त्वाचे नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत, त्यासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे जे इतर महत्त्वाचे नेते ते सुद्धा शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. काय नेमका याचा अर्थ घ्यायचा? मला वाटतं अर्थ काढायचे ते वेगवेगळे अर्थ कोणी काढू शकतो, परंतु माझ्या दृष्टीनं या ठिकाणी त्यांची वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठीच भेट त्या ठिकाणी असावी. कारण महाराष्ट्राला एक थोर राजकीय परंपरा आणि संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाचा नेता असला, मतभेद असले तरी ते विसरून आपण वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण शुभेच्छा देत असतोय. महाराष्ट्रानं अनेकदा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यातच या ठिकाणी अजितदादा यांचं जे कुटुंब आहे, पवार कुटुंब, त्यांचे शरद पवार साहेब हे प्रमुख आहेत. त्याशिवाय ज्येष्ठत्वाच्या नात्यानं मोठे आहेत, कर्तृत्वाच्या नात्यानं मोठे आहेत आणि अशा वेळेला कुटुंब म्हणून त्या ठिकाणी ते गेले असले तरी त्या ठिकाणी महाराष्ट्र कौटुंबिक नात्यालाही महत्व देणारा असा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला वाईट वाटायचं कारण नाही की का गेले, कशासाठी गेले. उलट एखाद्याला सुसंवादातनं त्या ठिकाणी चांगलंच काही ते निष्पन्न होत असतं. उद्या त्या ठिकाणी पवार साहेब ना भेटणं म्हणजे राजकीय जात्यावर बसल्यावर जसे ओव्या येतात तशी चर्चाही होऊ शकते. आणि उद्या पवार साहेबांनी जर महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलंय, चांगलं उद्या विकासाचं काम करा, माझा आशीर्वाद आहे, पाठबळ देतो, अशी भूमिका येऊ शकते.